झी 24 तास एक पाऊल पुढे। कोलकात्यामध्ये केकेआरच्या आयपीएलच्या विजयाच्या निमित्ताने सरकारी पैशांची उधलपट्टी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर जंगी सत्कार सोहळा झाला। खेळाडूंच्या बक्षिसांसाठी सरकारच्या वतीने 50 लाख रुपये खर्च करण्यात आले। प्रत्येक खेळाडूला सोन्याची चेनही देण्यात आली। ईडन गार्डनवर झालेल्या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली। यावेळी चाहत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। तसंच या निमित्ताने दिवसभर भर उन्हात प्रशासकीय यंत्रणा वेठीला धरली गेली ती वेगळीच। या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे स्टेडियम बाहेर मोठा गोंधळ झाला। ममता बॅनर्जी या विजयोत्सवात सहभागी झाल्या आणि त्यांनी या खेळाडूंवर 50 लाखांच्या बक्षिसांची खैरात केली। फक्त कोलकात्यानंच नाही तर संपूर्ण जगानं ममता दीदींचा हा उदारपणा पाहिला। सगळी सरकारी कामं सोडून ममता बॅनर्जी ईडन गार्डनवर पोहोचल्या। बंगालच्या जनतेचं सगळं दुःख विसरत दीदींनी शाहरुखच्या टीमबरोबर विजयोत्सव साजरा केला। राज्याची गरिबी सोयीस्कररित्या विसरून या लाखोंची अक्षरशः बरसात केली। फक्त खेळाडूंनाच नाही तर टीम मालक आणि व्यवस्थापकांच्या गळ्यातही सोन्याची चेन घातली। सगळेच पैसे सरकारी तिजोरीतूनच जाणार होते, मग दीदींनी तरी हात का आखडता घ्यावा? सगळेच पैसे सरकारी तिजोरीतूनच जाणार होते, तर मग ममता दीदींनी तरी हात का आखडता घ्यावा? बंगालची जनता खेळासाठी विशेषतः क्रिकेटसाठी अतिशय वेडी आहे। कोलकाता नाईट रायडर्सचा विजय कोलकातावासियांनी धूमधडाक्यात साजरा केला। बंगालच्या रस्त्यांवर लाखोंचा समुदाय विजय साजरा करत होता, पण त्याचवेळी या विजयोत्सवाच्या तमाशाचा सगळा खर्च त्यांच्याच खिशातून जातोय याची कोलकातावासियांना जराही कल्पना नव्हती। ममता बॅनर्जींबरोबर पश्चिम बंगालचे अनेक मंत्रीही रॉयटर्स बिल्डिंगमधून स्टेडियमवर पोहोचले। आतापर्यंत आम आदमीच्या नावावर आरडाओरडा करणाऱ्या ममता दीदींच्या या दिलदारपणानं राजकारणही तापवलं। दावे गप्प राहिले, पण भाजपनं टीकेची संधी सोडली नाही। राजकारणाचं जाऊ द्या, पण ममतांचा हा दिलदारपणा पाहून सर्वसामान्य जनताही आश्चर्यचकित झाली। फक्त ज्या टीमचा कोलकात्याशी नावापुरता संबंध आहे, बाकी कुठलंही एरवी गरिबीच्या मुद्द्यावरून रान उठवणाऱ्या ममतांना 50 लाखांचा चुराडा करताना बंगालच्या जनतेचं दारिद्र्य आठवलं नाही? सरकारच्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप घेत प्रश्न विचारणाऱ्या ममता दीदी आता या प्रश्नांची उत्तरं देतील का? संपूर्ण देशाचं लक्ष आता ममता दीदींच्या उत्तराकडे लागलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।